नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र श्रीधर, कृषी मित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे तुरीला खत व्यवस्थापन कसे करावे. मित्रो, आपल्या महाराष्ट्रात यावर्षी तुरीच्या क्षेत्रात खूप प्रमाणात वाढ झालेली असून काही शेतकऱ्याला खत हे तुरीला कोणते टाकावेत हा प्रश्न शेतकऱ्याच्या मनात पडलेलाच असेल. तर त्या सर्व प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला भेटणारच आहेत. तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा, जेणेकरून आपल्याला सर्व तुरीची खत व्यवस्थापनाची माहिती भेटेल. तत्पूर्वी या चॅनलवरती कोणी नवीन आले असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉन समोरील घंटा दाबून नोटिफिकेशन ऑन करा आणि येणारी नवनवीन माहितीची आपण माहिती घेऊ शकता. मित्रो, तूर हे पीक आपल्याला माहीतच आहे 180 ते 190 दिवसाचे असते. तर त्या 180 ते 190 दिवसामध्ये जर आपण तुरीला चांगल्या प्रकारे खत व्यवस्थापन केले तर आपल्याला एकेरी 20 ते 25 क्विंटल आवरेज देऊ शकते. त्याच्या माध्यमातून आपल्याला तुरीला खत व्यवस्थापन कसे करावे हे आपण पाहणारच आहोत. विलंब न करता आपण 3 टप्प्यामध्ये तुरीला खत व्यवस्थापन करणार आहोत. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा. कोणते खत टाकावेत यावर आपण चर्चा करणारच आहोत. चला तर मग जास्त विलंब न करता आपण आपल्या विषयाकडे वळू. मित्रो, पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये आपण पाहणारच आहोत कोणती खत टाकावे. मित्रो, 25 ते 30 दिवस झाल्यानंतर म्हणजेच एक महिना झाल्यानंतर पहिले खत व्यवस्थापन करणे आवश्यकच आहे. मित्रो, तुरीला नत्रयुक्त खत न टाकता आपण स्फुरद व पालाश या प्रकारचे खत टाकणे गरजेचेच असते. त्यामध्ये आपण पहिले खत व्यवस्थापनामध्ये मित्रो आपण घेणार आहोत स्फुरद पालाश जास्त असलेले 10-26-26 किंवा 12-32-16 किंवा 15-15 ह्या तिन्हीपैकी एक कोणते खत आपण घेऊ शकता. मित्रो, हे खत घेत असताना त्यामध्ये आपण जर सल्फर 10 kg वापरले असल्यास अगदी चांगल्या पद्धतीने तुरीला फायदा होऊ शकतो. मित्रो, हे झाली पहिले तुरीची खत व्यवस्थापना. त्यानंतर आपण पाहणार आहोत दुसऱ्या किती दिवसानंतर खत टाकतात व कोणते खत वापरले जातात हे आपण दुसरी व्यवस्थापनामध्ये पाहणार आहोत. पहिल्या खत व्यवस्थापनेमध्ये आपण चूक करतच असतो. त्यामध्ये आपण DAP व 10-26-26 DAP व 20-20-0-13 हे न वापरता आपण मी सांगितलेल्याप्रमाणे मागील तेच खतं वापरली तर आपल्याला तुरीचे उत्पन्न भरघोस होऊ शकते. मित्रो, आपण आता पाहणार आहोत तुरीला दुसरी खत व्यवस्थापना कोणती करावी. मित्रो, तुरीचे सरासरी 75 ते 90 दिवस झाले असता म्हणजेच 3 महिने कंप्लीट झाले असता तुरीला दुसरा खत व्यवस्थापन करणे आवश्यक असते. त्यामध्ये मित्रो आपल्याला माहीतच आहे 10-26 प्रति एकेरी 100 kg खत जर आपण वापरलं तर खूप फायदा होऊ शकतो. त्यामध्ये जर आपण सल्फर 25 kg जर वापरला असल्यास त्या नंबर 1. दुसरी खत व्यवस्थापनामध्ये मित्रो आपण 10-26-26 हे आपण एकेरी 50 kg वापरून त्यामध्ये सल्फर 25 kg टाकून आपण आपल्या दोन्ही सऱ्याच्या मधून खत व्यवस्थापना ही टाकावी. मित्रो, आता हे झाले 2 खत व्यवस्थापना तुरीला. आता यानंतर आपण पाहणार आहोत तिसरी खत व्यवस्थापना कोणत्या प्रकारे करावी व किती दिवसानंतर करावी. तिसरी खत व्यवस्थापना करत असताना आपल्याला पोटॅश घेणे आवश्यक असते. त्यामुळे आपण 10-26-26 50 kg व सल्फर 10 kg व MOP पोटॅश 50 kg ह्या पद्धतीने आपण तिसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये तुरीला टाकायचं असते. मित्रो, हे झाले आपण एकंदरीत तुरीला 3 खत व्यवस्थापन केल्याने एकरी 25 क्विंटल तूर ही आवश्यक देते. मित्रो, आपल्या चॅनलवरती आपण असेच नवीन प्रयोग, समजा सोयाबीनला कोणती फवारणी करावी, तुरीला कोणती फवारणी करावी, सोयाबीनला 4थी फवारणी व 3री फवारणी कोणती करावी याबाबत सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेलेच आहेत. तरी या व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकऱ्याला जर कोणी सोयाबीन उत्पादन शेतकरी असेल तर ते व्हिडिओ अवश्य जाऊन पाहावा आणि जेणेकरून तो व्हिडिओ पाहून त्या शेतकऱ्याला भरपूर फायदा होईल
व तसेच ऊस उत्पादन शेतकऱ्यासाठी पण आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ टाकत आहात आपण. एकेरी 100 टन ऊस उत्पादन कसे काढावे याबद्दल पण आपण कोणते कोणते नियोजन केलेले आहे शेतकऱ्यांनी हे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, तरी तो पण व्हिडिओ जाऊन पाहावा. मित्रो, आपण आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद देत आहात व आपल्याला भरभरून प्रेम देत आहात, त्याबद्दल आपले आभार आहे. मित्रो, जर कोणी तथापि या चॅनलवरती नवीन शेतकरी आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.